मागे घे जरा. कुठे निघाले? अगं काय गं रखुमा? कुठे निघाले? अगं आज प्रदोष आहे ना, म्हणून महादेवाच्या देवळात निघालोय. होय का? अगं पण चावलं कशाला घेऊन चाललीस तिकडे? अगं लहान पोरीचं खेळायचं वय आहे ना, खेळू दे की तिला. अगं दिवसभर तर खेळतच असते किती. तेवढंच म्हटलं जरा देवाचं दर्शन होईल, लक्ष राहील आणि देवाची कृपाही राहील तिच्यावर, म्हणून घेऊन चालले बघ तिला. नाहीतर असं करा, ठेवा ती तिला आमच्याकडे, तुम्ही आधी लावून. अगं आई, मी थांबते इकडे, खेळते मावशीकडे. अगं जाऊया, आपण लगेच जाऊन येतोय. हा, आम्ही येतो जाऊ. हा, नंतर सोडतो तुमच्याकडे. तुम्ही या आमच्याबरोबर महादेवाच्या दर्शनाला. नाही नाही आले असते, ह्याच एवढं नाही चालवायचं ग. बर येतो आम्ही. चल कधीच ठरवलं होता आणि तो मी गेला. बाळा नमस्कार कर. महादेवा, माझ्या लेकीवर तुमची कृपा राहू द्या. तिच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नका महादेवा. गुरुदेवांनी सांगितलं मला काळजी वाटते. आतापर्यंत मी जर मनापासून तुमची भक्ती केली असेल, सेवा केली असेल, तर माझी ही इच्छा पूर्ण करा महादेवा. देवा, सगळं चांगलं चाललं, दोघं सुखानं खाते. आमच्या हातून तुझी सेवा घडावी, तुझी भक्ती घडावी, एवढंच काय ते मागेल.
मम्मी मी आता तुला हे जे काय दर्शन करते? दिले देवा ते चांगलं समजू की वाईट देवा. काय करत ना? झालं का देवाचं दर्शन? हो हो झालं, येते नंतर. अहो ऐकलं का? आजपर्यंत आपण इतक्या वेळा महादेवाच्या दर्शनासाठी गेलो, पण आजच आपल्याला पिंडीवर नाका दिसला. अगं महादेवानं दर्शन दिलं असं समजायचं. तसं नाही हो, यामध्ये काहीतरी वेगळं कारण असणार, पण आपल्याला ते समजत नाहीये. मी जाते खेळायला. अगं आत्ताच तर आलीस ना, जरा वेळ बस, 2 घास खा आणि मग जा. नाही मी आत्ताच जाणार आहे. अगं पण अगं, जाऊ दे ते. जाऊ जा बा. आणि लवकर ये, कुठे लांब जाऊ नको. ठीक आहे, जा. तुम्हाला एक सांगायचं आहे, गुरुदेवांनी जीवापाड जपायला सांगितले आपल्या लेकीला.